नमस्कार, मी डॉक्टर महावीर मुनोद. मी कन्सल्टंट पल्मोनॉलॉजिस्ट आहे, लाईफलाईन क्लिनिक अँड डायग्नोस्टिक्स, नाशिक येथे. आज मी तुम्हाला कॉमन गोष्ट म्हणजे इन्हेलर्स कसे घ्यायचे याबद्दल माहिती देणार आहे. इन्हेलर्स हा अस्थमा, COPD ह्या ट्रीटमेंटचा फार महत्त्वाचा हिस्सा आहे. ते कसे घेणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. इन्हेलर्स बऱ्याच वेळा आपण बघतो की पेशंट इन्हेलर्स घेतात पण तरी त्यांना इफेक्ट जाणवत नाही. तर त्याचं कॉमन रिझन असं आहे की ते पेशंट इन्हेलर करेक्ट घेत नाही, करेक्ट वेने घेत नाही. तर आज आपण जाणून घेऊया की इन्हेलर्स करेक्ट वेने कसे घेतले पाहिजे. तर आपल्याकडे 3 डिव्हाइसेस आहे सध्या. हे मीटर्ड डोज इन्हेलर, याला MDI किंवा मीटर्ड डोज इन्हेलर म्हणतात. दिस इज ब्रेथ ॲक्च्युएटेड इन्हेलर. म्हणजे यात मीटर्ड डोज इन्हेलर सारखं आहे, बट आपल्या याला पुश करायची गरज नाही, आपल्या फोर्सने ते आत जातं. आणि हे ड्राय पावडर इन्हेलर म्हणजे रोटा कॅप्स. तर अगोदर आपण जाणून घेऊया मीटर्ड डोज इन्हेलर विथ स्पेसर याची टेक्निक काय आहे. हे स्पेसर डिव्हाइस आहे. यात कुठल्याही प्रकारची मेडिसिन नसते. यालाच होल्डिंग चेंबर असंही म्हटलं जातं. स्पेसर डिव्हाइसने इन्हेलर घेण्याचे बरेच फायदे आहेत. स्पेसर डिव्हाइसने जेव्हा आपण इन्हेलर घेतो तर इन्हेलरची मेडिसिन स्पेसरमध्ये स्टोअर होते. मग जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हाच ती आपल्या शरीरात जाते. त्याने ब्रेथ ॲक्च्युएशन प्रॉपर होतं आणि इन्हेलर मेडिसिन प्रॉपरली आत लंग्समध्ये जाते. तर हे आपण कसं घेतो आहे आता जाणून घेऊया. स्पेसरला इन्हेलर अटॅच करायचं आहे. ह्या एंडला इन्हेलर अटॅच करायचं, प्रॉपर शेक करून मग इन्हेलर अटॅच करायचं. दुसरा एंड माउथमध्ये प्रॉपरली होल्ड करायचा आहे, कुठून लीक झाला नाही पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण एक प्रेस करणार त्यानंतर तोंडाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने सोडायचा आहे. असं 3 to 4 टाइम्स मिनिमम करायचं आहे. आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो त्याची ॲक्च्युअल टेक्निक. आता मी काय केलं की इन्हेलर शेक करून ह्या एंडला स्पेसरला लावलं. त्यानंतर हा एंड माझ्या तोंडात पॅक पकडला. अंगठा खाली ठेवून 2 बोटं वरती ठेवले आणि एकदा प्रेस केलं. एकदा प्रेस केल्यानंतर तोंडाने श्वास घेतला, लांब श्वास आत घेतला, नाकाने बाहेर सोडला. त्याने काय झालं की जेवढी मेडिसिन इथं स्टोअर्ड होती ती आतमध्ये लंग्समध्ये गेली आणि पूर्ण मेडिसिन आतमध्ये जावी यासाठी मी हीच प्रक्रिया 3 to 4 टाइम्स रिपीट केली. एका पफसाठी 3 to 4 टाइम्स करणं गरजेचं आहे. आणि हे घेतल्यानंतर गार्गल्स करणे म्हणजे गुळणे करणे फार महत्त्वाचे आहे. कारण जे उरलेली मेडिसिन असते आपल्या गळ्यामध्ये, थ्रोटमध्ये, तर ती त्याने वॉशआउट होऊन जाते. हे झालं मीटर्ड डोज इन्हेलर विथ स्पेसर. आता आपण बघूया ब्रेथ ॲक्च्युएटेड इन्हेलर. हे ब्रेथ ॲक्च्युएटेड इन्हेलर आहे. याला स्पेसरची गरज नाही आणि याला पुश करण्याचीही गरज नाही. तर हे आपण जस्ट ओपन केलं की आता हे इन्हेलर रेडी आहे. आपण डिरेक्टली याला घेऊ शकतो. याला तोंडात पॅक पकडून जेवढ्या जोरात आपल्याला ओढता येईल तेवढ्या जोरात ओढायचं आणि त्याने डायरेक्टली मेडिसिन आतमध्ये जाते. मी तुम्हाला करून दाखवतो. अगोदर आपण ओपन करूया. आता आपण काय केलं, अगोदर फर्स्ट थिंग ओपन केली, त्यानंतर जोरात श्वास आत ओढला, आत रोखून धरला, अराउंड 5 to 10 सेकंड्स रोखून धरला आणि त्यानंतर हळूहळू श्वास सोडला. तर हे आहे ब्रेथ ॲक्च्युएटेड इन्हेलर. याच्यानंतर सुद्धा गार्गल्स करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण जाणून घेऊया रोटा कॅप्स किंवा ड्राय पावडर इन्हेलर हे कसं घ्यायचं. ड्राय पावडर इन्हेलरमध्ये एक कॅप्सूल येते. ही कॅप्सूल आपण या डिव्हाइसमध्ये आतमध्ये इन्सर्ट करतो. त्यानंतर डिव्हाइसला गोल फिरून घेतो. हा पार्ट आपल्याला तोंडात पकडायचा आहे, पॅक पकडायचा आणि जेवढ्या जोरात शक्य आहे तेवढा आत श्वास ओढायचा आणि त्याला रोखून धरायचं. आता मी तुम्हाला डेमो करून दाखवतो. तर अप्रॉक्सिमेटली 5 to 10 सेकंड्स श्वास रोखून धरायचा, त्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा. असं एका कॅप्सूलने अराउंड 3 to 4 टाइम्स आपल्याला इनहेल करायचं आहे. त्यानंतर ही कॅप्सूल फेकून द्यायची. ही टेक्निक होती रोटा कॅप्सची ड्राय पावडर इन्हेलर्स घेण्याची. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले की इन्हेलर्स आणि रोटा कॅप्स कसे घेतले पाहिजे. धन्यवाद.